कोणत्याही भाषेची सक्ती करणं योग्य नाही, मात्र हिंदी शिकणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानंतर शरद पवारांचं भाष्य. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजूनही निर्णय नाही, मात्र मवियाने एकत्र लढावा असा विचार. तर काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चेने निर्णय घेऊ, शरद पवारांचं भाष्य. जर तुम्हाला कोणाला वाटत असेल की तुम्ही शिवसेना प्रमुखांचा ब्रँड पुसून टाकाल तर तुमचं नामो निशाण आम्ही महाराष्ट्राच्या धर्तीवरून पुसून टाकल्याशिवाय राहणार नाही. ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला तर भाजपाचं राज्यातून नामोनिशाण मिटवून टाकू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा. मला एकच सांगायचंय, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार, आमदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणनीती ठरवण्यासाठी शक्यता. मनसेच्या विभागाध्यक्षांची आज बैठक. हिंदी सक्तीच्या विरोधात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी होणार चर्चा. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद समितीची पुनर्रचना. सीमावादावर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी समितीची स्थापना. देवेंद्र फडणवीस, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांचा समावेश. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी होणार रवाना. पुण्यात भाविक अनुभवणार भक्तिसागराचा अनोखा संगम. होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. हिंदुत्व आणि मराठी माणसाशी विश्वासघात केल्यामुळे आपण पाहताय किती आगतिक झालेत, किती उतावेळ झालेत, किती लाचार झालेत. युती करता का माझ्याशी, युती करता का माझ्याशी. माणसाचे दिवस, माणसाची परिस्थिती कधी बदलेल हे सांगू शकत नाही. परंतु जेव्हा सत्तेमध्ये असतो आपण, त्यावेळेस सगळ्याला कसपटा समान समजणारे आज त्यांची काय अवस्था झाली आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांच्या मेळाव्यावर आता सडकून टीका केलेली आहे. पैसे फेकून जमवलेली माणसं नाहीयेत. विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत. ठीक आहे, आजच्या सुद्धा आपल्या वर्धापन दिनावरती भाजपची काही पाळलेली बेडकं ही डराडोराव करतील. आज दुसराही कुठेतरी एक मेळावा सुरू आहे. पण मी तुम्हाला सांगतो, इथं हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा आहे. हा फरक आहे, हा फरक आहे. दरम्यान गद्दारांनो, हिम्मत असेल तर अंगावर या, कम ऑन किल मी असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून दिलंय. त्यावर एकनाथ शिंदे यांनी त्यावर काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात. समोर उभा आहे आणि असेल हिंमत तर या अंगावर. फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा. अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, अँब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर अँब्युलन्स घेऊन यायची. कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल. भाषणात म्हणाले, मेळाव्यामध्ये, कम ऑन किल मी, कम ऑन किल मी.
इंग्लिश पिक्चर बघून आले असतं वाटतं. पण मला एकच सांगायचं आहे, मरे हुए को क्या मारना है. अरे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभात तुमचा मुर्दा पाडलेलाच आहे. अँब्युलन्स घेऊन या, अँब्युलन्स मधून परत जाल, म्हणजे तुम्हाला आम्ही फटके देऊ, तुम्ही परत जाल. पण नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर, हे लक्षात ठेवा. मुंबईवरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेमध्ये शाब्दिक वार पलटवार पाहायला मिळालाय. या मिंद्याच्या काळामध्ये 3,000 कोटींनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केलं होतं. किती लोकांना माहिती आहे? 3,000 कोटी रुपये गेले कुठे? गेले ना. अदानीला सगळं फुकट देऊन टाकतायत, पिलतायत सामान्य माणसाला, आणि पुन्हा आपल्या आपल्यात लढाई करून अदानी मोकाट सुटलाय. ही लढाई केवळ उद्धव ठाकरेची नाहीये, शिवसेनेची नाहीये. ही 1960 साली ज्या मराठी माणसांनी बलिदान देऊन रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली, त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई आम्ही आमच्यापासून तोडू देणार नाही, मुंबईचं महत्त्व खतम करू देणार नाही. म्हणून जर आपण उभे राहिलो तरी मुंबई वाचेल. काही लोकांना निवडणुका आल्यावर जनतेची, कार्यकर्त्यांची आठवण येते. एरवी त्यांचं काय असतं, हम दो हमारे दो एवढंच असतं. पण आपलं नाही आहे. आपलं अख्खा महाराष्ट्र आपलं आहे. महाराष्ट्रातली जनता आपली आहे. आणि म्हणून आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतोय. परंतु ज्याने विश्वासघात केला, ज्याने लाचारी केली, ज्याने मतदारांची बेईमानी केली, ते मतदार तुम्हाला या निवडणुकीत सुद्धा वाऱ्यालाही फिरकू देणार नाहीत. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आता यांना मराठी माणूस आठवेल, आता मराठी माणूस आठवेल. मराठी माणसाच्या नावाने खोटे गळे काढतील. मला त्यांना विचारायचं आहे की बाळासाहेबांच्या नंतर मराठी माणसासाठी तुम्ही काय केलं, याचा हिशोब तर द्या, याचा हिशोब द्या. तुम्ही मराठी माणसापासून फारकत घेतली, हिंदुत्वापासून फारकत घेतली. तुमच्या नाकर्तेपणामुळेच मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला, मुंबईच्या बाहेर गेला. तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे. आज देशाला पंतप्रधान कुठे आहे? भाजपला आहे. देशाला कुठे आहे? इतर वेळेला शेपट्या घालून आत बसणार. तुम्ही सैन्याचे पाय तर बांधलेच, नाही तर सैन्याने धडक दिली होती, आजपर्यंत आपण पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर हे युक्रेन का वॉर रुकवा दी पापा, वॉर रुकवा दी पापा, ती जाहिरात होती ना, आपण पण केली होती. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर यांचा आवाजच गेला. काय करायचे ते असे प्रधानमंत्री, काय करायचे तसे गृहमंत्री, की अयोध्येत राम मंदिर बांधा आणि काश्मीरचं 370 कलम हटवा. बाळासाहेब म्हणायचे, मला एक दिवस प्रधानमंत्री बनवा, ही दोन्ही कामं मी करेन. मग ही दोन्ही कामं कोणी केली? या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी केली. मग बाळासाहेबांचं स्वप्न साकार करणाऱ्यांना शिव्या, आणि बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम दूर ठेवलं त्यांच्या नावाने तुम्ही गाणार ओव्या. संपूर्ण 140 कोटी जनतेला ऑपरेशन सिंदूर बद्दल अभिमान आहे. आपल्या लष्करी सेनेबद्दल अभिमान आहे. या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या बद्दल पण अभिमान आहे. बाळासाहेब असते तर मुक्त कंठाने त्यांना शाबासकी दिली असती. परंतु शाबासकी जाऊ द्या, ही कद्रू माणसं आरोपाशिवाय करणार काय दुसरं?